रे वाडीच्या वाटेत ती सांग अगदी सुंदर अप्रतिम लावण्याची लतिका ओके बाय सौंदर्याची खाण काय सांगतो काय म्हणावं तुझं नामविधान सरळ विचार बरं तुझं नाव काय काय बरं सवयच माझी अशी आहे. सवय बरे आहोत तुझे ए माझं नाव माहितीये बोल नाव माझा गंधा काय गंधा आवडलं काय आवडणार नाव तुझं नाव तुझं गंध होय होय म्हणजे बारकी बारके मासे रे छोटे 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 हिरडा पाचसाळी ए लांबसून लांबसून सुरक्षित होय 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 माझ्या अंगात माशाची घाण येतात समजलं आणि म्हणून ते लांबसून बोल हिरडा पाचसाळी हिरडा अरे याचा तिकडा काय लागतं मटाचा टिकलं उतरले रे मटाचा कुणाची कोणाची म्हणजे शेजारची तुझी तुझी मला सवय नाही ना काय सवय ना मी केव्हाही ग्रहण केलंच नाही अरे देवा ह्यो फुकट गेलो अगं देवा नको विरासू अरे ते मासे खाले नाही म्हणजे काय आवडताचा एक सुद्धा कोण मासे नाही खाणार दिसाचो ना अरे मासे म्हटलेले तळलेले मासे तो वास येलो ना लोकांच्या तोंडात नुसता पाणी सुटता आवडीने खाता तू सुद्धा आवडीने ग्रहण ती करते खाणे नाही म्हणा सांगतो तू इलय खडसून रे घेतलं नव्हे खडस होती घेतला नव्हे खडतो आता बोल घे बाई खडी लाया कुठं आलं हे मृत्यूलोक होय होय याच्याही खाली आहे सप्त पाताळ हा त्या पाताळ भोवण्याच्या ठिकाणी वास्तव्य हा धनु सम्राट हा विरासू ओके बाई बरोच लांबसून इलो 7 पाताळचे वर तू म्हणतेस त्या नव्हे ओके अगं पाताळ भोर होय होय माका सांगते आरडते का करे ती आता असो का लहानपणापासून तुझी सवय जा जन्माला आलो ना तर तिथपासून माझी सवयाची आहे अरे देवा काय मेलो काय मारता माका असं दिसता देवा जेव्हा जन्म दिले ना तेव्हा सुईने तुझ्या दायातच हात घातला त्यावेळी तर त्यावेळी होय होय केलं असेल म्हणून हे असं. या बघ तुझ्या पातळात मी किंवा मासे ऐकून येऊ ना अगं काही म्हणू नको पाताळ भोर भोर अरे होय रे होय आंडा जाशी गबरा जाणारा मी नव्हे तू पाताळात दिले ती मासे तुका नको मग येळ खालू नको चल मी जातो हे गंगा काय झाला काय आता बरं नाही वाटतं का करू का काय झाला काय तुझा असं काय डोळे पिकडायचं देवर घराण्यात तुझा जन्म झाला डोळे किती पिकडायचं मत्स्य विक्रय करणार तुझा व्यवसाय होय होय पण हे गंगा काय ज्यावेळी तुला मी पाहिलं ना हा त्याच वेळी हा असं वाटू लागलं काय वाटलं असं वाटू लागलं काय ना या तुझ्या प्रतिम सौंदर्याचं वर्णन करावं हे तुझे कुरळे कुरळे केस धनुष्याकृती भुवया पाणीदार नेत्र चाफेकरी गुलाबाच्या बागीला फडफडवणारे तुझे हो सिंहखंडी गंमत मजबूत बंधा एवढेच कशाला तर दूरवरून मी पाहिला ते का हरणाच्या पळसाप्रमाणे तुरु तुरु धावणारी तुझी ती चाल आणि हे सारं पाहता क्षणी माझं मलाच कळेनासं झालं नास्तांगताची आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये काय
प्रेम एवढा झालो तुला पाहता क्षणी माझी मनदेवता मला सांगू लागली विरासू तू लग्न केलं नाही लग्न कर सुखाचा संसार था पण लग्न करते वेळी पुन्हा समय नसेल तरी तुझ्या समोर दिसते ती गंध फक्त आणि फक्त तुझ्याच समोर अजून लगीनच करून नाही तुझ्यासाठी राहिलो माझ्यासाठी लावलं ती अरे बाई म्हणजे ती रोज आवडी ती मला गो जातल रे मी तुझी बाहेर लावूया बरं असेल समजलं समोर बघतोय व्यापाराच्या नकापासून निरीक्षण करून निरीक्षण म्हणजे जर बघले तर बरोबर कुमियासारखं दिसतो होय होय पुढसून कुमियासारखं दिसतं आणि पाठसून जर बघले ना बरोबर खात्री सारखी विचार करून बोल आम्ही ओलीत होत जातो तसं खात्री रे तसंच दिसतं फातो अरे मी असं काय म्हणतो गुंड कसं असतं घटमुट असतं होय का ना तसं ती घटमुट असं होय का ओके बाई हा वा नवरो काय इलो तुला घेऊन जाण्यासाठी माका नेवसाठी विलंब नको 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 ना होकार दे चल अरे आमच्या वाटात लग्न राहतात ना तेव्हा वकिलेकडले नवऱ्याक प्रश्न विचारतात आणि मग तर प्रश्न जर मान्य झाले तर लगीन जातात समजला खेळ नाही हे पद्धती आहे तुमच्याकडे असलं ना पद्धती आहे तुमच्याकडे चाललं ना असला नाही मा ताच म्हटलं अरे थोडं असं नाही पण आमच्यात चालता मी कुठून आलो हे सारं काही मी तुला दाखविणार आहे याच्यासाठी फक्त हो मग तुला मला घेऊन जाईल होय होय आता अशी लगीन करशील आणि मग हात वर करशील मला माहिती नाही तुझा प्रश्न तिच्यात सांगतोय बोल बरी टकटकीत पोरा तुमका दिसली ना कसं जाता तुझा जाता कसं तुझा आता तोंडात पाणी इला नको साधी बरी टकटकीत पोरा तुमका दिसली की तुमच्या अर्ग्यांचे डोळे फुटतात कसे रे आणि ते तुझ्यासारखं आवडणार ते हस्तगत करण्यासाठी सदैव कार्य तत्पर आणि तेच करण्यासाठी मी तत्पर होतो मिळवणी केली आणि मिळवणीच्या स्वराला तुला सांगतोय अरे बोलानो अजूनही माझ्या म्हणण्याला होकार दे माझ्या बापाशी गैलो काय प्रकार माहिती नाही हा जर माझ्या बापाशी कळला तो थैसून तुका सांगताय काय करतो रो ईश्वराची जशी कापा काढतात तशी तुझी कापा काढल्याशिवाय बरोबर आणि त्या गोष्टीची मला लग्न करायचं